खरं तर 1952 सालापासून या तालुक्यामध्ये गेले 60-65 वर्षामध्ये अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले, जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन गेले, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अनेक लोकांनी या तालुक्यामध्ये काम केलं आणि 50-60 वर्षामध्ये ज्यावेळेला या सगळ्या लोकांनी काम केलं त्या कामाचा एकत्रित परिणाम म्हणून आज तालुका या वैभवापत आज ज्या ठिकाणी पोहोचलेला आहे। विद्यमान लोकप्रतिनिधी असं भासवत आहेत की गेल्या 50-60 वर्षामध्ये काहीच झालेलं नाही तालुक्यामध्ये आणि जे काही केले ते सगळं मीच 4 वर्षामध्ये केलेलं आहे असं भासवण्याचा ते केविलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत। बॅकलॉग म्हणजे काहीच बॅकलॉग नाही या तालुक्यामध्ये। 5 धरणं झाली, कॅनॉल झाले, केटीवेअर झाले, सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र झाली, उपकेंद्र झाली, पशुवैद्यकीय दवाखाने झाले, सगळ्या इमारती पंचायत समितीची प्रशासकीय कार्यालयाची इमारत या ठिकाणी झाली। मग या भागामधले जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार या सगळ्यांनी त्या ठिकाणी सामुदायिक प्रयत्न केले आणि म्हणून तालुका या स्टेजपर्यंत आज आलेला आहे। आणि आज असं लोकांना भासवलं जाते की गेल्या 50-60 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये काहीच झालं नाही, जे काही केले ते फक्त मी 4 वर्षामध्ये केलेलं आहे आणि त्यांनी केलेलं एखादं तरी काम त्या ठिकाणी सांगावं की ही इमारत मी माझ्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी बांधलेली आहे। आता बेल्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो वाणी साहेब की पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत त्या ठिकाणी ग्रामस्थांची 10-12-15 वर्षापासून मागणी होती। जिल्हा परिषदला मी निवडून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही त्या इमारतीला प्रशासकीय मान्यता दिली आणि 46 लक्ष रुपये त्या इमारतीसाठी मंजूर केले। त्या कामाचं भूमिपूजन आम्ही केलं आणि आपले आमदार शरददादा सोनवणे एक 8-10 दिवसांनी पुन्हा त्या गावामध्ये आले आणि मला याच्यापेक्षा मोठी इमारत बांधायची, मला 1 कोटीची इमारत बांधायची असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं। आता पाहूया, आता मी तर माझी इमारत आता स्लॅबपर्यंत आलेली आहे, आता त्यांची 1 कोटीची इमारत पुढं बांधली जाईल हे तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल। बेनके साहेब आमदार आम्ही 30 वर्षापासून बेनके साहेबांचा कार्यकाळ, राजकीय कार्यकाळ अतिशय जवळून पाहिलेला आहे। सातत्यानं समाजासाठी राजकारण करणारं हे व्यक्तिमत्व आहे। कधी स्वतःच्या प्रपंचाचा किंवा स्वतःच्या कुटुंबाचा कधी फारसा विचार न करता ज्या वेळेला लोकांनी त्यांना कामाच्या निमित्तानं त्या ठिकाणी बोलावलं आणि जरी विरोधकांनी एखादा प्रश्न मांडला किंवा आंदोलन केलं तर बेनके साहेब त्याचं समजून घ्यायचे आणि त्यामध्ये खरोखर जर चूक असेल तर ते त्या ठिकाणी त्याला मदत पण त्या ठिकाणी करायचे। पण आज तसं आपल्या त्या ठिकाणी दिसून येत नाही। जो कोणी काम करतोय त्या कामाला फक्त नावं ठेवायची आणि मी तर नेहमी सांगत असतो की दुसऱ्याला नावं ठेवून स्वतःची प्रतिष्ठा त्या ठिकाणी कधी वाढत नाही। स्वतःला एखादं पद मी लावून घेतलं म्हणजे मी काय मोठा होऊ शकत नाही। ही पदवी जनतेने त्या ठिकाणी बहाल करावी लागत असते आणि मग जनतेमध्ये तुम्ही जाऊन काम करा, जनता तुम्हाला ती पदवी त्या ठिकाणी देऊ शकेल। मी हे केलं, मी ते केलं असं आम्ही कधीच त्या ठिकाणी सांगत फिरत नाही। बेनके साहेबांनी एवढी कामं केली। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आपल्या 5 धरणं झाली, 3 कॅनॉल, 4 कॅनॉल आपल्या तालुक्यामध्ये झाले। माझा सवाल असा आहे, ज्यावेळेला बेनके साहेब आमदार होते त्यावेळेला चिलेवाडीच्या धरणाचं काम पूर्ण झालं आणि कॅनॉलचं त्या ठिकाणी वेळेला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि त्यावेळेला कॅनॉलचे पाईप येऊन पडलेले होते। मग 4 वर्षामध्ये ते काम का नाही गुळचवाडीपर्यंत पाणी आलं किंवा रानमाळ्यापर्यंत ते पाणी का आलं नाही, का काम पूर्ण झालं नाही? लोकप्रतिनिधींनी या किरकोळ गोष्टीमध्ये बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोणी काम केले किंवा माझ्याच कोंबड्याने सूर्य उगवला पाहिजे असं करण्यापेक्षा काम कुणी करू द्या, जनतेचं काम होतं याच्यामध्ये तुम्ही समाधान मानलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आमदार म्हणून तुम्ही तालुक्यासाठी ध्येय धोरणं ठरवली पाहिजेत की ज्या तालुक्याच्या कामाचा तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर ते दूरगामी परिणाम होऊ शकेल, पिढ्यानपिढ्या लोकांना त्या कामाचा लाभ होऊ शकेल अशा प्रकारचं काम तुम्ही तालुक्यात आणलं पाहिजे। एखादा रस्ता तुम्ही आणला त्याला खड्डा पडणारच आहे, रस्ता आणला म्हणजे ती प्रक्रिया न संपणारी प्रक्रिया आहे, परंतु एखादी असं काम तुम्ही उभं तालुक्यामध्ये केलं पाहिजे की त्या तालुक्याचा पुढच्या 100 वर्षामध्ये लोकांना फायदा झाला पाहिजे। बेनके साहेबांनी नेमकं हेच काम केलेलं आहे आमच्या नेत्यांनी आणि सातत्यानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पण आम्हाला हेच शिकवलेलं आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण आणि हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आतापर्यंत करत आलेला आहे। आणि अतुल शेटनी जे आंदोलन लोकांसाठी केलेलं आहे तिथे काही व्यक्तिगत त्याच्यामध्ये कुठला त्यांचा स्वार्थ नाही किंवा आता कुठली निवडणूक पण नाही, परंतु लोकांचा प्रश्न हातामध्ये ज्यावेळेला पक्षाच्या माध्यमातून अतुल शेटनी घेतला त्याला भरभक्कमपणे तालुक्यातून मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि तुम्ही आता इथं ही गर्दी या ठिकाणी पाहिलेली आहे। माझी भूमिका हीच आहे की चांगलं काम जिथं होत असेल त्याला तुम्ही शाबासकी दिली पाहिजे, चुकीचं काम होत असेल जो कोणी करत असेल त्याच्यावर त्या ठिकाणी तुम्ही नजर पण ठेवली पाहिजे, परंतु हे करण्याच्या ऐवजी तुम्ही
चांगलं काम करणाऱ्याच्यासाठी लोकांवर जर तुम्ही असे काही गुन्हे दाखल करण्याबद्दलचे जर काही प्रयत्न करत असाल तर ते आमच्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं आहे। प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की लोकशाही मार्गाने जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्ही कधी कायदा आजपर्यंत हातामध्ये घेतलेला नाही आणि घेणार पण नाही भविष्य कालावधीमध्ये। फक्त आपण सुद्धा सनदशीर मार्गाने आमची मागणी किंवा आमचं म्हणणं हे शासन दरबारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवावं आणि लोकांचे प्रश्न सोडवावेत, एवढीच आमची माफक या ठिकाणी मागणी आहे। अजिबात भीती वगैरे अशी जरी लोकांना वाटत असली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या लोकांच्या बरोबर आहे। कोणावर जर चुकीचं कोणी अन्याय करत असेल तर अतुल शेठ आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या लोकांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहील। तालुक्यातल्या आम जनतेला माझी या ठिकाणी विनंती त्या ठिकाणी राहणार आहे की तुम्ही जर एखादं चुकीचं काम चाललं असेल किंवा तुम्हाला हे काम पसंत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही मार्ग स्वीकाराल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आम्ही त्या ठिकाणी भरभक्कम पाठिंबा तुमच्या पाठीमागे उभा करू। तुम्हाला आम्ही उघडं पडून देणार नाही। तुमच्या त्या ठिकाणी तुम्हाला 100% आम्ही मदत करू।